तो नेक्स्ट पार्ट बघतोय. तर पुढचा जो डिसीज आहे, पुढचा जो रोग आहे तो आहे रिंग रॉट ऑफ पोटॅटो. तर बघा की रिंग रॉट ऑफ पोटॅटोमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे की त्याच्यामध्ये बटाट्याचा आतमधला जो भाग आहे तो पूर्णपणे काळ्या रंगाचा पडत असतो, पूर्णपणे ब्लॅक कलर होत असतो त्याला रिंग रॉट असं म्हटलं जातं. तर काय आहे की बटाट्याचा आतमधला जो भाग आहे तो पूर्णपणे ब्लॅक इन अ कलर म्हणजे पूर्णपणे काळा पडतो, त्याला आपण रिंग रॉट असं म्हटलं जातं. तर काय म्हणले बघा, इट इज अ बॅक्टेरियल डिसीजेस. तर हा जो आहे हा बॅक्टेरियामधून होणारा डिसीज आहे. हा जो रोग आहे तो बॅक्टेरियाच्या माध्यमातून होणारा रोग आहे. लिव्स टर्न येलो अँड ग्रोथ ऑफ अ प्लांट इज स्टॉप्ड. तर काय होत असतं, जी पानं आहेत ना ते पानं पूर्णपणे येलो कलर म्हणजे पूर्णपणे पिवळ्या रंगाचे होतात आणि त्याची झाडाची जी वाढ आहे, द ग्रोथ ऑफ अ प्लांट इज गोइंग टू बी स्टॉप्ड. तर तिची जी वाढ आहे ती वाढ या ठिकाणी पूर्णपणे थांबली जाते. द ग्रोथ ऑफ अ प्लांट इज स्टॉप्ड अँड लिव्स टर्न येलो. त्याच्यानंतर काय म्हटले, 4 नंबर, द इन्फेक्टेड प्लांट गेट विल्टेड अँड फायनली कोलॅप्सेड. तर काय होत असतं, ज्या झाडावरती रिंग रॉट किंवा बॅक्टेरियल विल्ट, त्यालाच बॅक्टेरियल विल्टसुद्धा असं म्हटलं जातं बघा. रिंग रॉट जे आहे त्याला बॅक्टेरियल विल्टसुद्धा म्हटलं जातं, की ज्याच्यावरती इन्फेक्टन आहे, ज्याच्यावरती त्याची लागण झाली, इन्फेक्टेड प्लांट ज्याला आपण म्हणू, ज्याच्यावरती त्याची लागण झालेलं आहे. तर ते काय होतं, इन्फेक्टेड प्लांट गेट विल्ट काय म्हणजे होतं, ती जी पानं असतात ना ती पानं या ठिकाणी पूर्णपणे कोमेजून जातात आणि पानं कोमेजून जाऊन नंतर फायनली गेट कोलॅप्स्ड आणि शेवटी काय होत असतं, ते जी झाड आहे ती पूर्णपणे कोलॅप्स म्हणजे झाड पडतं आहे, कोलॅप्स म्हणजे नष्ट होऊन जातं, पडून जातं. अफेक्टेड पोटॅटो वेन कट ब्राऊन राऊंडेड स्पॉट इज फाउंड. तर काय असतं की जर समजा आपण जर बटाटा कट केला तर त्या बटाट्याच्या आतमधून या ठिकाणी पूर्णपणे एक ब्राऊन कलरच्या म्हणजे तपकीर रंगाचा या ठिकाणी गोल असा राऊंड असा स्पॉट आपल्याला दिसून येतो. तर काय म्हणते बघा की ज्यावेळेस आपण बटाटा कट करू तर बटाटा कट केल्यानंतर आतमध्ये जवळजवळ तपकिरी रंगाचा या ठिकाणी स्पॉट दिसून येत असतो आणि त्याच्यामध्ये काय होत असतं, तिची जी पानं आहेत ती पानं पूर्णपणे पिवळी पडतात आणि त्याची जी वाढ आहे पूर्णपणे थांबली जाते. हा जो डिसीज आहे, हा जो रोग आहे, हा बॅक्टेरियल रोग आहे, त्यालाच रिंग रॉट किंवा बॅक्टेरियल विल्ट असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये बघा कंट्रोल मेजर्स काय आहे, तर कशापैकी ती कंट्रोल केलं जाईल. तर यूज ऑफ डिसीज फ्री ट्यूबर्स फॉर प्लांटिंग फ्रॉम शिमला रिजन. तर काय म्हणलं की डिसीज फ्री ट्यूबर्स, तर बटाट्याचं जी प्लांटिंग होत असतं त्याची जी लागण होत असते, तर आपण बटाट्याची लागण ही बटाट्यापासूनच करत असतो, म्हणजे बटाट्याचंच आपण या ठिकाणी प्लांटिंग मटेरियल्स म्हणून किंवा लागवडीसाठी वापर करत असतो त्या कोमाचा, तर त्याला ट्यूबर्स असं म्हटलं जातं. तर आपण ज्या वेळेस अशा ट्यूबर्सचा वापर करणार आहे ते ट्यूबर जे असतील ते टोटली डिसीज फ्री म्हणजे त्या ट्यूबर्सवरती कसल्याही प्रकारचा रोग असणार नाही, अशा पद्धतीच्या ट्यूबरची आपण या ठिकाणी निवड करणार आहोत. यूज डिसीज फ्री ट्यूबर्स फॉर प्लांटिंग फ्रॉम शिमला रिजन. तर ॲक्च्युली काय आहे, तर बटाटा जे आहे ते शिमला रिजनमध्ये, तर शिमलाच्या भागामध्ये बटाट्याच्या या ठिकाणी चांगली रोपं मिळत असतात किंवा चांगली ज्याला वाण म्हणतो तर ते मिळत असतं. त्यामुळे आपण शक्यतो त्या रिजनमध्ये त्या भागामध्येच बटाट्याचा वापर या ठिकाणी आपण प्लांटिंग मटेरियल्स म्हणून करायचा आहे. ग्रो डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी. सेकंड काय म्हणले, ग्रो डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी. तर आपण अशा पद्धतीची व्हरायटीचा या ठिकाणी लागवड करायचं आहे की जी की डिसीज रेजिस्टन्स आहे, म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या रोगाची लागण नाही, कुठल्याही प्रकारच्या रोगाची लागण नसलेल्या व्हरायटीचा या ठिकाणी आपण त्याचा वापर करायचा आहे. फॉलो प्रॉपर क्रॉप रोटेशन. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पिकाची जी फेरपालट आहे ते पिकाची फेरपालटसुद्धा आपण या ठिकाणी योग्य तऱ्हेने करायची आहे. फॉलो प्रॉपर क्रॉप रोटेशन. तर हे आलं रिंग रॉट किंवा त्यालाच बॅक्टेरियल विल्ट असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट 4 नंबरचा जो डिसीज आहे, 4 नंबरचा जो रोग आहे त्याचं नाव आहे तांबेरा. त्याला म्हणतात तांबेरा. तर तांबेरा सिम्पटम्स काय आहे, तिची लक्षणं काय आहे तांबेराची. द डिसीज इज स्प्रेड इन अ हॉट अँड ह्युमिड कंडिशन.
तर तांबेरा नावाचा जो रोग आहे, तांबेरा नावाचा जो डिसीज आहे, तर तो शक्यतो तो स्प्रेडिंग तर त्याचं कधी स्प्रेडिंग होत असतं, तर फॉट म्हणजे गरम आणि ह्युमिड कंडिशन, ह्युमिड ह्याचा अर्थ आर्द्रता, तर ह्याचं जे स्प्रेडिंग होत असतं, तर ज्यावेळेस गरमी जास्त असेल किंवा आर्द्रता जास्त असेल, हवेमध्ये आर्द्रता जास्त असेल आणि वातावरणामध्ये जर गरमी जास्त असेल, तर अशा वेळेस ते डिसीज आहे तो रोग आहे तो जास्तीत जास्त पसरत असतो. द रेड कलर्ड स्पॉट आर ऑब्झर्व ऑन लोअर सॉइल ऑफ लीव्स. तर काय म्हणलं ह्याच्यामध्ये की आपले जी पानं आहे त्या पानाच्या लोअर साईडला म्हणजे खालच्या भागाला, पानाच्या खालच्या भागाला या ठिकाणी काय होत असतं की लाल रंगाचे स्पॉट या ठिकाणी निर्माण होत असतात. पानाच्या खालच्या भागाला लाल रंगाचे स्पॉट या ठिकाणी निर्माण होत असतात. फायनली लिव्स गेट ड्रायड अँड ड्रॉप डाऊन. तर काय होत असतं, त्याच्यानंतरची पानं आहे ती पानं पूर्णपणे ड्राय होत असतात. ड्राय म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी वाळून जातात आणि वाळून गेल्यानंतर हे पुन्हा पानं ड्रॉप म्हणजे या ठिकाणी गळती होत असते, म्हणजे ते पानं पडत असतात. तर हे काय झालं, तांबेरा. तर तांबेरा जो रोग आहे तर त्याचे लक्षण काय आहे, तर तांबेरा हा जो रोग आहे तो जो बटाट्यावरती पडतो हा शक्यतो हॉट अँड ह्युमिड क्लायमेट म्हणजे गरमीमध्ये असेल किंवा ज्यावेळेस आर्द्रता जास्त असेल अशा काळामध्ये या ठिकाणी हा रोग पडत असतो. त्याच्यानंतर पानाच्या खालच्या भागाला या ठिकाणी लाल रंगाचे स्पॉट या ठिकाणी दिसून येतात आणि शेवटी ते जी पानं आहे ती पानं पूर्णपणे ड्राय म्हणजे ठिकाणी पूर्णपणे वाळून जातात आणि ती पानगळती होत असते किंवा पानं पडून जातात, खराब होतात. त्याच्यानंतर बघा कंट्रोल मेजर्स. तर कशा पद्धतीने आपण हा रोग कंट्रोल करणार आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण मिळवणार आहे. कंट्रोल मेजर्स: स्प्रे लाईम सल्फर ॲट द रेट 1 kg इन 500 लिटर ऑफ वॉटर. तर लाईम नावाचं जे सल्फर आहे, लाईम सल्फर, तर लाईम सल्फर जवळजवळ कसं करतं ते स्प्रेइंग करायचं आहे, तर 1 किलो म्हणजे 500 लिटर पाण्यामध्ये 1 किलो लाईम सल्फर टाकून त्याच्या या ठिकाणी आपण फवारणी घ्यायची आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 500 लिटर पाण्यामध्ये 1 किलो लाईम सल्फर, 500 लिटर पाण्यामध्ये 1 किलो लाईम सल्फर अशा ठिकाणी त्याच्यामध्ये टाकून त्याची फवारणी करून घ्यायचं आहे. तर हे आलं तांबेरा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो डिसीज आहे तो आहे व्हायरस डिसीज. म्हणजे याचा अर्थ आहे काय की व्हायरस डिसीज एकच नाही, जवळजवळ 2 ते 3 प्रकारचे व्हायरस डिसीज आहे. तर काय म्हटलं आहे, द पोटॅटो क्रॉप इज अफेक्टेड बाय व्हेरियस व्हायरस डिसीजेस. जो बटाट्याचं जे क्रॉप आहे, जे पीक आहे त्याच्यावरती बरेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस डिसीज या ठिकाणी त्याच्यावरती पडत असतात. तर कोणते व्हायरस डिसीजेस लाईक लीफ रोल, मोझॅक एक्सेट्रा. लीफ रोल नावाचा जो व्हायरस असतो, लीफ रोल म्हणजे काय असतं, तर जी पानं असतात ती पानं या ठिकाणी गुंडळली जातात. मोझॅक याचा अर्थ असा आहे की जी पानं असतात ती पानं या ठिकाणी कोमजल्यासारखे दिसत असतात, त्याला मोझॅक म्हणतात. लीफ रोलमध्ये पाने गुंडळलेले असतात, मोझॅकमध्ये पानं जे असतात ते कोमजल्यासारखे दिसत असतात. तर लीफ रोल आणि मोझॅक जे आहे ते आहे व्हायरसेस. तर दिस डिसीज आर स्प्रेड बाय ॲफिड्स. तर जो व्हायरस आहे किंवा व्हायरल डिसीज आहे तो ॲफिडच्या माध्यमातून म्हणजे तुडतुडीच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचं स्प्रेडिंग होत असतं. दिस डिसीज इज स्प्रेड बाय ॲफिड्स म्हणजे त्याचं जे स्प्रेडिंग होत असतं ते तुडतुड्याच्या माध्यमातून होत असतं. ॲफिड्स त्याला मराठीमध्ये तुडतुडे असं म्हणतात. तर दिस डिसीज आर स्प्रेड बाय ॲफिड्स. तर जो आहे हा व्हायरल डिसीज जो आहे, तर आपल्याला या ठिकाणी परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की पोटॅटो क्रॉप, द व्हायरस ऑफ अ पोटॅटो क्रॉप आर स्प्रेड बाय डॅश डॅश डॅश. त्या ठिकाणी स्प्रेड बाय ॲफिड्स. तर पोटॅटोमधला येणारा जो व्हायरस आहे, बटाट्यामधला जो येणारा कोणताही व्हायरस आहे तर त्याचं स्प्रेडिंग होत असतं ते ॲफिडच्या माध्यमातून त्याचं स्प्रेडिंग होत असतं. त्याच्यानंतर आहे कंट्रोल मेजर्स. कंट्रोल मेजर्स आपण कसं पद्धतीने आपण त्याचं नियंत्रण मिळवू शकतो. यूज हेल्दी ट्युबर्स फ्रॉम सिमला रिजन फॉर प्लांटिंग. तर बघा जे ट्युबर्स असतात, आपण ज्या ठिकाणी बटाट्याची लागण जी करत असतो, तर बटाट्याचं जे बेणं असेल हेच आपणाला चांगल्या पद्धतीचं निवडणं गरजेचं आहे. किंवा असं म्हणा की आपण शिमला रिजनमध्ये म्हणजे शिमल्यामधून किंवा शिमला ह्या भागामधून आपण ठिकाणी ही जी बेन आहे या ठिकाणी खरेदी करायचं आहे. अप्रूट अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट्स. तर काय म्हणलं की समजा जो व्हायरस आहे, जो विषाणू आहे, तर समजा एका प्लांटवरती जर एका रोपावरती हा जर विषाणू पडला
तर आपल्याला काय करायचं आहे की ते विषाणू किंवा ते रोप आहे ते रोप आपल्या ठिकाणी अप्रूट म्हणजे या ठिकाणी उपटून टाकायचं आहे आणि त्यानंतर ते पूर्णपणे डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करून टाकायचं. जर समजा एखाद्या ह्याच्यावरती जर हा रोग पडत असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे की ते जे प्लांट आहे ते जे रोप आहे त्या ठिकाणी अप्रूट म्हणजे उपटून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करून टाकायचं आहे. थर्ड नंबर काय म्हटलं आहे, कंट्रोल द ॲफिड्स बाय स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड. तर आपण काय करायचं आहे की कोणताही याच्यावरती कीटकनाशकांचा, ठीक आहे, तर ॲफिड्स जे असतात तुडतुडे जे असतात ते तुडतुडे या ठिकाणी त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर करून या ठिकाणी जे तुडतुडे आहेत हे तुडतुडे या ठिकाणी आपण नष्ट करून टाकायचे. जे जर समजा जो व्हायरस आहे तो व्हायरस ॲफिडच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचं स्प्रेडिंग होत असतं. तर आपण बघा की कोविड व्हायरस जो आहे तो कोविड व्हायरस या ठिकाणी आपल्या शिंकण्यातून किंवा आपण या ठिकाणी एकमेकाला जर टच केलं तर त्याच्यामधून जसा जो स्प्रेड होत असतो तसा पोटॅटोजवरती म्हणजे बटाट्यावरती येणारा जो कुठलाही व्हायरस आहे तो व्हायरस ॲफिड्स म्हणजे तुडतुड्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचं स्प्रेडिंग होत असतं. तर त्याचं जी पसरणे आहे किंवा स्प्रेडिंग आहे हे स्प्रेडिंग जर आपल्याला या ठिकाणी रोखायचं असेल तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं इन्सेक्टिसाइड म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की कीटकनाशकांचा वापर करून या ठिकाणी तुडतुडे म्हणजे ॲफिड्स आहेत या ठिकाणी त्यांना नष्ट करून टाकायचं की जेणेकरून की कुठल्याही प्रकारचा व्हायरल डिसीजेस किंवा व्हायरल असणारा विषाणूजन्य रोग आपल्या या ठिकाणी बटाट्यावरती येणार नाही. तर क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 मधला जो आपण हा चॅप्टर बघितला तो आहे पोटॅटो. तर पोटॅटोच्या संदर्भातले आपले जो आजचा लेक्चर्स आहे हे पूर्णपणे पोटॅटो हे क्रॉप या ठिकाणी संपलेलं आहे. तर पेपर 2मध्ये कमर्शियल क्रॉपमध्ये जवळजवळ ठराविकच क्रॉप आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. तर त्याच्यामध्ये बघा की पेपर 2मधल्या अनुक्रमणिका जर काढली जर काढली तर त्याच्यामध्ये शुगर केन, पोटॅटो, चिली आणि टर्मरिक याचा अर्थ आहे हळद, चिली म्हणजे मिरची. तर आपण या ठिकाणी पोटॅटो, शुगर केन, चिली आणि टर्मरिक कमर्शियल क्रॉपमध्ये फक्त एवढे 4च क्रॉप आपल्याला घ्यायचे आहेत. तर ह्याच्या संदर्भाचे लेक्चर्स आहेत ते आपल्याला वेळोवेळी आपण यूट्यूबवरती त्याच्या संदर्भात लिंक पाठवली जाईल.